नावाचं एक वादळ एक अष्टपैलुत्व म्हणून रोहितला पाहिला पण एक उत्तम दर्जाचं ज्यानं आता स्पर्धेदरम्यान पंचाच्या भूमिकेत म्हणजेच मैदानावरचा देव म्हणून ज्यानं काम पाहिलं तोच रोहित बने यावेळी आपला परफॉर्म दाखवण्याकरता आपल्या संघाच्या चमूमध्ये दरम्यान पहिली एमटी रेड सन्मान केला, सन्मान दिला, स्वागत केलं, सन्मान केला आणि पुन्हा एकदा रिकाम्या आपल्या दिशेने वळला. दरम्यान तीच एक मातब्दार कामगिरी करण्याकरता पुन्हा जर्सी नंबर 11 या दरम्यानची ही खेळी अतिशय महत्वाची खेळी साकारण्यासाठी सज्ज झाला. आरएलवीचा खेळाडू दरम्यान 11 नंबरचा खेळाडू पुन्हा चढाई करता आला आणि इथं मात्र रिकाम्या बद्दल पाहिला. दोन्ही सगळ्यांना सन्मान दिलाय, स्वागत केलंय आणि तरबेज कामगिरी करता पुण्याला सक्षम झाला. पुन्हा एकदा आदित्य मेने चढाई करता दरम्यान ही एक महत्वाची खेळी असेल या मेनीच्या माध्यमातून. खऱ्या तर याच मेनीनं आपलं परफॉर्म दाखवणं गरजेचं आहे. राईट कॉर्नरवर खोलवर जाऊन आपल्या दिशेबद्दलचं काम केलं, लेफ्ट कॉर्नरवर आक्रमण घडवण्याचं काम केलं पण इथं आपलं संरक्षण घडवून आणतोय. अप्रतिम खेळ केला, आपला टाइम काउंट होतं आपल्या दिशेने वळण्याच्या प्रयत्नात. प्रतिउत्तर तितकाच मातब्दार ठरा आरवली संघ या स्पर्धेदरम्यान अतिशय अफलातून कामगिरीवर निश्चित आपली भूमिका मांडली आहे. तोच हा तडेफटो इथं आक्रमण घडवायचं आहे, एक महत्वाची भूमिका घडवायची आहे पण लेफ्ट कॉर्नरवर आपला दबदबा निर्माण करतो का इथं मात्र पाहणं गरजेचं होतं पण तसं घडत नाही आहे. एमटी रेड बॅक टू बॅक एमटी रेड इथं मात्र परीक्षाला मात्र चढायचं थर्ड रेडवर नेहमीच परीक्षा आपल्या दबदबणारी कामगिरी घडवताना पाहिजे. आपण जर्सी नंबर 8 यावेळी मात्र काय घडणार, कशा प्रकारे गुणांची कमाई करणार, परीक्षेला मात्र गुणांची कमाई करता येते का थर्ड रेड मास्टर पण परीक्षेला मात्र इथं गुण टिपता येत नाहीये. आणि संघ परीक्षा आरची शोधण्याच्या अगोदर दरम्यान पुढे थर्ड रेडवर खेळण्याकरता सक्षम झाला. बॅक टू बॅक थर्ड रेडचा इशारा दिला गेला. इथं मात्र करू या मरू अर्थात गुण टिपायचा आहे तो रेडरला पण संयम राखायचा तो डिफेंडर्सला. काय घडणार काय बिघडणार गोलू पुन्हा दाखवा प्रकारनं कोपरक्षरच्या दिशेने आपण पाहिला. खराब कॅच इथं मला गडबड करायला लागणार, गडबड घडवणार तर पराभव निश्चित टळणार. पण यावेळी पुन्हा एकदा मेने चढाई करता येतोय, अतिशय खराब कॅच करण्याच्या प्रयत्नात एका बाजूला बनवडी संघ आपण पाहतोय. दरम्यान तितकाच मातब्दार मेने खोलवर जाऊन चढाई करतोय. बोनस टिपायचा आहे, बोनस घ्यायचा आहे पण बोनस घेताना आपली कामगिरी मध्ये चोप करून दाखवायची आहे. आणि डिफेंडिंग चॅम्पियन आरवली संघ अप्रतिम खेळ करताना पाहिला आणि एक नौका संघ एक चांगल्या संघासमोर खेळताना एक चांगल्या संघासमोर 2 हात करताना आपण पाहतोय तो आरवली संघ. एक युवा संघ म्हणून आरवलीकडे पाहिलं गेलं पण पुन्हा एकदा चढाई करता येतोय तो आरवलीचा खेळाडू. 4च्या डिफेन्सवर आक्रमण करायचं. एका बाजूला रोहित येईन असताना 5च्या डिफेन्सवर रोहित जोपर्यंत मैदानात असेल तोपर्यंत कोणत्या क्षणी मॅच फिरवण्याची किमया करू शकतो, मॅच फिरवण्याची ताकद दाखवू शकतो. पण यावेळी पाहूया कशा प्रकारे गोल संपादन करणार तो बनवडी संघ. इथं मध्ये टाइम ऑफ राज साखले पाहूया कशा प्रकारे गुणवान खेळ करतो. छोटा पॅक बडत धमाका राज साखलेच्या माध्यमातून पाहायला मिळणार का किंवा राजा इथं अडकवलं जाणार आरवली संघाच्या माध्यमातून. दरम्यान एक अतिशय महत्वाची लढत क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आपण पाहतोय. जर का सेमी मधील पक्षासाठी पात्र ठरवायचं असेल तर याच सामन्यामध्ये विजय साकार करणं अतिशय महत्वाचं असेल आणि यावेळी रिकाम्या परततोय. आपण मागील सामना आपण पाहिला तर समर्थ प्रतिष्ठान विरुद्ध वागजाई सेवा बदरवाडी यामध्ये असं वाटलं होतं वरचढ असणारा समर्थ प्रतिष्ठान संघ काही क्षणामध्ये अतिशय निष्फळ खेळी केली आणि पराभव आपल्या बाजूने ओढून घेतला. दरम्यान याच सामन्यादरम्यानची कशा प्रकारे खेळ करणार बनवडी संघ एक चांगला उत्तम दर्जाचा खेळाडूंचा भांडणाचा संघ म्हणून याच संघाकडे पाहिलं पण ही एक उत्तम दर्जाची कामगिरी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत साकारणार का इथं मात्र पाहायला मिळालं. दरम्यान थर्ड रेड आता मेनीच्या काळामध्ये हा थर्ड रेडचा भोपू वाचला, फोंग वाचला पण या दरम्यान ही चढाई करायची आहे. एक आपलातून गुण टिपायचा आहे, गुण टिपून आपल्या संघाच्या दिशेने यायचं आहे पण हे काम करण्यासाठी सक्षम होणार का? खोलवर जावं लागणार, गुण टिपावं लागणार आणि बऱ्याच्या स्थितीमध्ये गुणांची कमाई करायला लागणार तर याच मेनेला पण पाहूया कशा प्रकारे गुण मिळवणार.
प्रयत्न जे पराकाष्ठा करतोय पण इथं मात्र हा खेळाडू बाद झाला आणि यावेळी गुण जातोय तर नाथेवाडी संघाच्या बाजूला थोडीचा इशारा दिला गेला. इथं मात्र करूया या मोर्चा स्थितीमध्ये पुण्याला आहा सुरेख कव्हर क्षेत्र यामध्ये आता थोडीशी भरार घेतली आहे. आपली गाडी रुळावर आणली आहे ती बनेवाडी संघ पुण्याला राज कॉटन टेप कुठे रे कॉटन टेप कॉटन टेप 3-1 अतिशय महत्वाची लढत. इथं मध्ये काहीच दुखापतग्रस्त आपण पाहिला रोहित बनेला पण आपल्या संघासाठी खेळणार आपल्या गावासाठी खेळणार रोहित बनेला मनसुबा निर्माण केला. एका बाजूला पुण्याला राज साठले जर्सी नंबर 3 यावेळी अतिशय चांगल्या प्रकारे वर्कआउट केलं आणि निश्चितच रिकाम्या परत त्यासाठी सज्ज आला. दरम्यान 5 साठे पेंट्स एका बाजूला रोहित असेल राज असेल फर्षा असेल आणि दुसऱ्या बाजूला पुण्याला तितकाच मातबदार यावेळी युवा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तर तो जर्सी नंबर 11 हा 11 नंबरचा खेळाडू चढाई करता आला आरवडी संघाच्या माध्यमातून आणि यावेळी एक संयमाची धार दाखवली संयमाची आज दाखवली आणि निश्चितच आपल्या दिशेनं वळण्याच्या तयार झाला तो हा खेळाडू. पुण्याला परीक्षा चढाई करता सज्ज एक अभिन्न खेळी साकारायचे अभिन्न निर्माण करणारी ही खेळी इथं मात्र दर्शवायचे ती परीक्षा इथं मात्र पुन्हा एकदा एका संयमी चढाई केली आणि यावेळी संयमी चढाई करणं आपल्या दिशेनं सुरेखा रनिंग हँड टच मध्य रेषेला टिकला आणि आपल्या दिशेनं पुन्हा एकदा खेळाचं पारड हळदयुक्त ठेवण्याची स्थिती निर्माण होते का पाहूया. एका बाजूला शिवकृपा असुर्डी बनेवाडी तर दुसरी बाजूला जय भवानी नाचरेवाडी. एक अभ्यंत खेळी करायची अभ्यंत खेळी साकारायचे इथं पाहूया काय घडणार कोणता संघ विजय समीप जाऊन पोहोचणार सेमी फायनल मध्ये आपलं प्रवेश निश्चित करणार हे फार निश्चित गरजेचं असेल. दरम्यान यावेळी एमटी रेड इथं मात्र रिकाम हातानं जावं लागणार. एक सातत्यपूर्ण कामगिरी एका बाजूला करताना आपण राज साठलेला पाहिला तर इथं मात्र राज साठलेनं एक निदान दिशा पार करून आपल्या दिशेनं वळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पुन्हा एकदा जर्सी नंबर 11 आता तर आक्रमक खेळ करवण्याकरता जिनं मोलाची भूमिका साकारली तोच हा चढाईपट्टू इथं मात्र एक चांगल्या प्रकारचा दर्जेचा खेळ साकारतो का पाहूया. छोटा बॅक बड धमाका निश्चितच तिच्या माध्यमातून झाला तो चढाईपट्टू इथं मात्र पुन्हा एकदा येतोय. दरम्यान चांगल्या प्रकारचा वर्कआउट केला एखादा गोल टिपण्याचा प्रयत्नशील राहिला पण तसं घडत नाही आहे. यावेळी संयमाची खेळी केली आणि इथं मात्र रिकाम्यानं आपल्या दिशेनं वळला. राज साठले एमटी रेड केली आणि दरम्यान अल्पशा विषयांतर थर्ड रेडचा भोंगावाला थर्ड रेडचा इशारा झाला आणि बरची स्थिती निर्माण झाली कर्वे मोरची स्थिती निर्माण झाली. यावेळी मात्र गुणांची कसरत करावी लागणार कोण कशा प्रकारे गुण टिपणार इथं पाहणं गरजेचं असणार पण एक मोठा मॅच पाहतो आपण इथं मात्र गुण टिपावं लागणार. पाहूया काय घडणार काय बिघडणार इथं मात्र काय घडणार कशा प्रकारे बिघडणार इथं मात्र रेडर बाद इथं मात्र एक महत्वाचा गुण मॅजिक फिगर स्कोर बोर्ड पाहिला पण 3 गुणांवर बॅक टू बॅक थर्ड रेडचा इशारा दिला गेला. एका बाजूला परीक्षा पुण्याला चढाई करता आला आक्रमण करायचंय परीक्षाला हल्ला बोल करायचंय काहीच्या दुखापतग्रस्त परीक्षा इथं तिसऱ्या चढाईवर कशा प्रकारे गुण टिपणार पाहायला मिळणार. दरम्यान प्रशांतची खेळी इथं मात्र समाप्त होणार. पुणे चढाई करता 9 नंबर जर्सी बदल केले चढाईपट्टू इथं मात्र चढाई करता आला जर्सी नंबर 9 आता तर जर्सी नंबर 9 म्हटलं तर आक्रमण करायचं आक्रमण घडवायचं आहे. यश चाभरे चढाई करता आलाय आरवी संघाचा तितकाच मातबदार असणारा यश चाभरे यावेळी संयमाची चढाई एक कंट्रोल चढाई म्हणू शकतो आपण.
यानंतरचा होणारा सामना केदारनाथ घनशेवाडी ए सामना होण्याचा शेवटी 4 मिनिटे 4 गुण आरवली 3 गुण बनेवाडी तिसरा आणि अंतिम पुकार केदारनाथ घनशेवाडी ए नवयुग पाटलेवाडी दोन्ही संघ तिसरा आणि अंतिम पुकार पहिला सेमीफायनलच्या सामन्याकरता दरम्यान पुन्हा एकदा यश चढायकत येतोय चांगल्या प्रकारचा वर्कआउट केला इथं थोडासा संयम राखला जातोय तो याच्या माध्यमातून सागडीच्या डिफेन्सवर आक्रमण करायचंय पण इथं मात्र निश्चित वेळेकडे धोरण स्वीकारलंय प्रतिस्पर्ध्यांचं पुढे राज साखले संयम खेळ करताना आपण पाहिलं निमधी करतोय 3rd रेडवर खेळण्याकरता सक्षम करतोय शाबाशी थाप पडली इथं म्हणा 26 जर्सी प्रदान केला चढापटू आक्रमण करणार करो यावरची स्थिती निर्माण झाली आणि बाणची स्थिती निर्माण झाली इथं मध्ये गुण घ्यावा लागणार अन्यथा मला बाहेर जावं लागणार पण काय घडणार कशा प्रकारे गुण टिपणार तर या चढापटूमध्ये गुणांची निश्चित कमाई करायला लागणार शेवटची 3 मिनिटं चालू सामना समाप्त होण्याकरता इथं मध्ये पाहूया या दरम्यान ही चढाई बोनस पॉइंट बॅक टू बॅक 3rd रेड पुढे 3rd रेड साठी इथं मध्ये आक्रमण करणार सुपर रेड सुपर टॅकल 2 पॉइंट सुपर टिकटचे 2 गोल इथं प्राप्त झाले पुण्याचा वन चष्मा दाखवला यावेळी पुन्हा एकदा कमबॅक करण्याकरता यश चढायकरता येतोय अतिशय आपलातून खेळी ज्याच्या माध्यमातून साकारली तोच यश इथं मात्र चढायकरता आला इथं पण थोडंसं कंट्रोल निश्चित करावं लागणार विजयाचा दावेदार कोण करणार इथं मात्र पाहायला मिळणार यश पुण्याचा शेवटची 2 मिनिटे समाप्त होण्याकरता चालू सामना लास्ट 2 मिनिट इथं मात्र चर्चा यावेळी पुण्याला चढायकरता आला तो राज साठले इथं मात्र आपली तरबेज कामगिरी करणार का राज साठलेच्या माध्यमातून पाहायला मिळल्या दरम्यान कशा प्रकारे राज साठले लाईनमन प्लीज आपण लक्ष द्यावं इथं मात्र शाबासकी इथं मात्र एक गुण टिपला गेला राज साठले तरबेज कामगिरीच्या माध्यमातून पुण्याला राजच्या माध्यमातून उत्तर जात आहे पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्याकडून राज येतोय चढायकरता एका बाजूला राज साठलेला आपली तमाम खेळी केली दुसरं तोच प्रतिस्पर्धेचा राज येतोय पण चढायकरता जर्सी नंबर 9 आरवली संघ इथं मात्र खराब खेळायचा प्रयत्न होता गोलच्या माध्यमातून पण निश्चित गुण आपला संरक्षण करतोय 7-5 अशा स्थितीला मॅच अतिशय टर्निंग पॉईंट चढाई इथं कोण करणार पुन्हा लास्ट 1 मिनिट शेवटचं 1 मिनिट यावेळी पुण्याला निघालेशा पार केली 3rd रेडवर खेळण्याकरता तयारी दर्शवली 5 नंबरची स्पर्धा केला दुआण्याचा बदल वाढला 3ऱ्या चढाईची घोषणा आली पण इथं मात्र टर्निंग पॉईंट चढाई ठरते इथं मात्र रिझल्ट हातात येणार कशा प्रकारे गेम चेंजिंगचं काम करणार इथं मात्र पाहायला मिळणार तरी पाहायला पाहूया पुन्हा एकदा 12 नंबरची स्पर्धा गेले चढाईपटू यावी करू या मर्ज स्थितीमध्ये गुणवत्ता सिद्ध करायचे आक्रमक दर्शवायचे पण ही एक महत्त्वाची खेळी साकारताना आपण पाहिलं आणि इथं एक गुण साकारला तो सुपर टिकटची नावी संधी शाबासकी थाप आपल्या पाठीवर गेली आणि या दरम्यान पुण्याचा राज साठले एक तरबेज चित्ताप्रमाणे खेळणारा खेळाडू म्हणून या राज साठलेला पाहिजे रनिंग टच महत्वाचा दुवा 7 पॉइंट 7 गुण 13 नंबरची स्पर्धा केल्या चढापटू यावी पाहूया कशा प्रकारे गुणवत्ता सिद्ध करणार आणि ही एक अतिशय सुरेख चाललेली लढत पाहतोय आपण आपलातून कामगिरी या स्पर्धेमधला या शिवस्वराज्य संघटनेच्या माध्यमाच्या स्पर्धेमधला हा आपला खेळ इथं मात्र समाप्त होणार 7-7 विजयी 7 लागणार मॅच